नमस्कार मंडळी. पालक विद्यार्थी मार्गदर्शन या चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप सहर्ष स्वागत आहे. मंडळी, नेहमी आपण पेपर वाचतो, दूरदर्शनवर बातम्या पाहतो, पण असा एकतरी दिवस आहे का की ज्या दिवशी पेपर किंवा दूरदर्शनवर आपल्याला मुलींवर झालेल्या अन्यायाविषयी बातमी आलेली नाही? असा दिवस शोधूनही सापडणार नाही. समाज जितका उच्च शिक्षित होत आहे तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये महिलांवरील अन्याय आणि अत्याचार वाढत चाललेले आहेत. आणि यासाठी प्रत्येक घराघरात स्त्री शिक्षणाचा जागर करणं आवश्यक आहे. आणि त्याच प्रामाणिक हेतूने या ठिकाणी लेख शिकवा लेख वाचवा या उपक्रमाअंतर्गत आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. भारतीय संस्कृती ही पुरुषप्रधान असल्यामुळे सुरुवातीपासूनच महिलांना समाजामध्ये गौण स्थान दिलं गेलेलं आहे. आणि त्यामुळं प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलेला या ठिकाणी समान संधी दिली जात नाही. पण आज असं कोणतंही क्षेत्र नाही की ज्या ठिकाणी महिला नाहीत. आणि त्याचमुळं जितक्या मोठ्या प्रमाणामध्ये औद्योगिक क्रांती तांत्रिक संशोधन होत आहेत तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये महिला वर्गातही सुद्धा बदल होत आहेत. पण आज एकही असं क्षेत्र नाही की ज्या ठिकाणी महिलांवर अन्याय अत्याचार केला जात नाही. मग यासाठी प्रत्येक घराघरातील पुरुष मंडळी स्त्री मंडळींनी आवाज उठवला पाहिजे. स्त्रियांच्या सुरक्षितते बाबतीत सर्वांनी सावधानता बाळगली पाहिजे, जेणेकरून की महिला सक्षम बनेल. मंडळी, महिला म्हणजे अबला नाही, महिला म्हणजे शक्ती आहे. ती घराची आधारस्तंभ आहे आणि समाजाची शिल्पकार आहे. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला शिक्षिका आहे, डॉक्टर आहे, शेतकरी आहे, पोलीस अधिकारी आहे. एवढं असूनही आज घरामध्ये सुद्धा महिला लेक, बहीण, आई, शिक्षिका, नेत्या या प्रत्येक पदावर आपापली भूमिका योग्य रीतीने निभावताना आपण पाहतो. पण अनेक वर्ष होऊनही आज तिला शिक्षणामध्ये समानता मिळत नाही आणि सुरक्षिततेपासून ती वंचित राहिली गेलेली आहे. पण आज बदलाची आवश्यकता आहे आणि ही बदलाची सुरुवात जागरूकतेपासूनच होते. आणि म्हणून मंडळी, प्रत्येक पुरुष असेल अथवा स्त्री असेल, प्रत्येकाने स्त्रियांना शिक्षणाचा समान हक्क दिला पाहिजे. शिक्षण महिलेला आत्मविश्वास देतं, तिला तिच्या हक्काची ओळख करून देतं. प्रत्येक महिलेला शिक्षणाचा हक्क आहे, सुरक्षिततेचा सुद्धा हक्क आहे. एवढंच नाही तर तिच्या आरोग्याची जबाबदारी ती स्वतः पेलवू शकते, कारण तिला आरोग्याचा सुद्धा हक्क दिला गेलेला आहे. महिलेचं आरोग्य जर सदृढ असेल तर ती आपलं कुटुंब सदृढ ठेवू शकते. यासाठी महिलांनी स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं ही काळाची गरज बनली गेलेली आहे. आरोग्य म्हणजे चैन नाही तर ती गरज आहे. आर्थिक स्वावलंबन महिलेला स्वतंत्र बनवत असतं, कारण आज महिलेकडे प्रत्येक कोणती ना कोणती कौशल्य आहेत, काम करण्याची जिद्द आहे, बचत करण्याची सवय आहे. आणि म्हणून महिला स्वतःच्या पायावर उभं राहिलेल्या आपण पाहत असतो. पण आजही काही क्षेत्रांमध्ये महिलांवर अन्याय अत्याचार होतात, हिंसा घडवली जाते. मग अशा वेळेस त्या वर्गातील कुटुंबाने शांत न बसता अन्यायाचा विरोध केला पाहिजे. कारण आवाज जर उठवला तरच मदत मिळेल, कारण कायदा हा स्त्रियांच्या बाजूने आहे. आणि त्यामुळं महिला सशक्त झाल्या तर समाज सक्षम होत असतो. म्हणून चला, प्रत्येक महिलेला सन्मान देऊया, समानतेची वागणूक देऊया आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलेला संधी देऊया. लेख वाचवा आणि लेख शिकवा, जेणेकरून की महिलांना सन्मान दिला जाईल. पण आज प्रत्येक क्षेत्रामध्ये असणारा पुरुष वर्ग या ठिकाणी महिलेला, त्यांच्या बुद्धिमत्तेला, त्यांच्या कौशल्याला या ठिकाणी मान्य करत नाही. त्यांच्या बुद्धिचातुर्यावर, त्यांच्या कौशल्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातं. आणि अनेकदा मोठ्या पदावर असणाऱ्या महिलावर सुद्धा अन्याय अत्याचार झालेले आपण पाहतो. पण खरंच शहाणपण हे पदावर अवलंबून असतं का, बुद्धीवर अवलंबून असतं का? मंडळी, पण खरे शहाणपण हे पदावर, बुद्धिमत्तेवर, वंश परंपरेनं चालत येतं का? तर नाही. खरे शहाणपण हे नम्रतेत, शांत राहण्यात
आणि समजूतदारपणामध्ये आहे. कारण यामुळेच महिला आपले कर्तृत्व या ठिकाणी सिद्ध करू शकतात. पण पुरुषी अहंकार ह्या गोष्टी मान्य करायला तयार नाही. पण मंडळी, अहंकार माणसाला अंध करतो. मीच बरोबर आहे, मीच खरं आहे, माझंच योग्य आहे, हा विचार व्यक्तीला एकटा पाडत असतो. आणि अहंकारामुळे माणूस समजूतदारपणाने न वर्तन करता समोरच्याचं ऐकून सुद्धा घेण्याची तयारी नसते. मंडळी, एकदा अकबराने या ठिकाणी बिरबलाला प्रश्न विचारला, माझ्या राज्यात सर्वात शहाणा कोण आहे? सर्वांनी स्वतःची स्तुती केली. बिरबल मात्र त्यावेळी शांत थांबला. बिरबलाने थोड्या वेळानंतर एका साध्या कामगार मजुराला अकबराच्या समोर आणून उभं केलं आणि सांगितलं की हा व्यक्ती खरा शहाणा आणि समजूतदार आहे, याच्याकडं खरं शहाणपण आहे. तेव्हा बिरबलाला अकबराने प्रश्न विचारला, तू सिद्ध करून दाखव. तेव्हा त्या ठिकाणी बिरबलाने म्हटलं की महाराज, शहाणपण हे पदात नाही, विचारात नाही, तर ते शांत वर्तनात आहे. खरा शहाणपण असणारा व्यक्ती शांत, नम्र आणि समजूतदार असतो. हा तरुण अतिशय नम्र, शांत आणि समजूतदार आहे, जो की स्वतःला पटेल त्या पद्धतीनं काम करून आपल्या कुटुंबाची उपजीविका भागतो. मग मंडळी, गुण आले म्हणजे शहाणपण नाही, डिग्री मिळाली म्हणजे शहाणपण नाही. योग्य निर्णय, शांत मन आणि नम्र वर्तन हीच खऱ्या शहाणपणाची खूण आहे. आणि हे सर्व गुण महिलांमध्ये आज आपण पाहत असतो. आणि म्हणून प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला समजूतदारपणाने, शांत आणि नम्र मनोवृत्तीने सर्व गोष्टी या ठिकाणी मेहनतीने प्राप्त करून घेत आहेत. महिलांनी नम्र असावं, पण कमजोर नाही. आणि नम्रतेसोबतच आत्मविश्वास असावा, जेणेकरून की त्या समाज बदलू शकतील. यासाठी मंडळी, प्रत्येकाने आपल्या घरातील स्त्री, मग ती मुलगी असेल, बहीण असेल, आई असेल, सून असेल, लेक असेल, प्रत्येक भूमिकेतील स्त्रीला समान संधी आणि समान अधिकार द्यावा, जेणेकरून की त्या स्वतः सक्षम बनतील आणि आपल्यासोबतच आपल्या कुटुंबालाही सक्षम बनतील.